बदलापूर निदर्शनात एक गोष्ट अशी दिसली जी महाराष्ट्राच्या इतिहासात आधी कधीच बघायला मिळाली नव्हती. माता भगिनींसकट निदर्शन करत असलेल्या जमावासोबत पोलीस आणि प्रशासनाने संवाद सुरू करताच अचानक कुठल्या भलत्याच कोपऱ्यातून दगडफेक सुरू झाली आणि हा म्हणता सगळं निदर्शन विस्कटून गेलं. एकीकडे पोलीस यंत्रणा दगडफेक करणाऱ्यांना उत्तर देत होती, तर दुसरीकडे निदर्शनात सामील असलेल्या स्त्रियांना सुरक्षा घेरा बनवून बाहेर पडण्यात मदतही करत होती. जे तरुण दगडफेक करत होते त्यातले बहुतांशी त्याआधी तासनतास सुरू असलेल्या निदर्शनात समोर दिसलेही नव्हते. कोणाला बरं असं वाटत असेल की आंदोलनकर्त्यांचा पोलीस आणि प्रशासनासोबत संवाद तडीस जाऊ नये? मैं तो कह रही हूँ प्रोटेस्ट तो बहुत सभ्य था, वहाँ पे तो आग लगानी चाहिए थी। ये जो बांग्लादेश में हुआ है उससे हमारे देश के जो सत्ताधारी है कुछ सबक ले. संवादाऐवजी दगडफेक आपल्या प्रगतिशील महाराष्ट्रात हे असलं काश्मीर पॅटर्न दिसेल हा विचारही कोणी केला नसेल. याआधी परंपरा होती की राज्यात तणावाची स्थिती असल्यास सगळ्या पक्षांचे नेते आपापल्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला शांतीची हाक द्यायचे. पण ह्यावेळेस इथेही काहीतरी वेगळंच घडतंय. उद्याच्या बंदच्या आड पोलिसांची दादागिरी होऊ देऊ नका. पर आप समझ नहीं पा रहे हो कि वहाँ पे लोगों की भावना इतनी तीव्र है कि इसीलिए मैंने कहा कि ऑब्वियसली वायलेंस इज द नेक्स्ट बेस्ट रिसोर्ट. ये सिविल वॉर होने वाला है, इसी तरह से फायर अप होने वाला है, इतना वायलेंस होने वाला है, इसका इतना एग्जैजरेटेड लोगों के भावनाएं हैं, इमोशंस है. व्हाट आर वी लेफ्ट विद अपार्ट अदर देन वायलेंस? जनतेला शांत करण्याऐवजी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी केलेले चिथावणी देणारे वक्तव्यही महाराष्ट्राने पहिल्यांदाच ऐकले आहेत. सत्तेसाठी एक वेळ महाराष्ट्र पेटलं तरी चालेल ह्या नेत्यांचं तर समजू शकतो, पण महाराष्ट्राच्या शांतिप्रिय जनतेला मात्र ठरवावं लागेल की त्यांना महाराष्ट्राचा काश्मीर होताना बघायचा आहे. विचार करा.